खरं पाहिलं तर माझ्यासाठी एक आगळा वेगळा दिवस या ठिकाणी होता। आजच्या दिवशी बहुजनांचे नेते मान्यवर कांशीराम यांचा मृत्यू झाला होता। मी सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। खरं पाहिलं तर जेव्हा मान्यवर कांशीरामजींचा मृत्यू झाल्याची बातमी मला कळली, त्यावेळेला लोक मला भेटायला येत होते, तेव्हा मी निर्णय केला होता की नाही, मी कोणाचे बुके स्वीकारणार नाही आणि माझा जन्मदिवस साजरा करणार नाही। 3-4 वर्ष सातत्याने मी जन्मदिवस काही साजरा केला नाही, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मला पुन्हा तो कार्यक्रम हाती घ्यावा लागला। तर मी त्यांना असं सांगितलं की मान्यवर कांशीरामजींची प्रतिमा ठेवून त्याला पुष्प वाहिल्यानंतरच लोक मला बुके देतील। उद्देश एवढाच राहिला त्या ठिकाणी की जे कोणी आंबेडकरी चळवळीचं ज्यांनी नेतृत्व केलं, ज्यांनी त्या चळवळीतलं एक समाजाला मोठेपण मिळवून दिलं, अशांचा सन्मान करणं, आदर करणं मी माझं कर्तव्य समजतो। काही लोकांना शंका आहे की माझा काय संबंध मान्यवर कांशीरामांशी। माझा काही संबंध नव्हता। मी साधा कार्यकर्ताही त्यांचा कधी राहिलो नाही, त्यांचा प्रशंसकही राहिलो नाही, किंवा कधी त्यांची माझी प्रत्यक्ष भेट झाली सुद्धा नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये काहींनी विचारणा केली मला की तुम्ही कसं सन्मान करता, तर मी त्यांना सांगितलं की ते आंबेडकरी आंदोलनाचं नेतृत्व आहे आणि त्यामुळे त्यांचा आदर करणं माझं काम आहे। आज अनेक लोक माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सहित इथं मला शुभेच्छा द्यायला आलेत। मी त्या सर्वांचं या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो।